पुण्याच्या हिंजवाडीत एका मुलीच्या डोळ्यादेखत तिच्या प्रियकराचा जीव घेतला गेला। अवघ्या 8 सेकंदात लोखंडी रॉडचे 15 वार झाले। समोर उभी असलेली प्रियशी थरथरत कापत होती आणि मारेकरी होता तिचाच शाळेपासूनचा जुना प्रियकर। हिंजवाडी सारख्या आयटी हब मध्ये जिथे रोज हजारो तरुणी कामासाठी आणि शिक्षणासाठी वास्तव्याला असतात, त्याच गजबजलेल्या 7 मजली पीजी मध्ये हे कसं घडलं, नेमकं प्रकरण काय आहे, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज, तुम्ही पाहताय कसं काय। पंढरपूरच्या जवळ एका छोट्या गावात दिनेश महादेव जांभरे आणि निकिता यांचं बालपण गेलं। एका शाळेत शिकत असताना दोघांमध्ये प्रेम जुळलं आणि वर्षानुवर्षे हे नातं टिकलं। गावात दोघांची जोडी सगळ्यांना माहिती होती। भविष्यात लग्न करण्याची स्वप्न दोघांनीही पाहिली होती, अशी चर्चा आता स्थानिक पातळीवर होत आहे। शाळकरी वयात हे प्रेम पुढे कॉलेजपर्यंत टिकलं। दोघांच्या घरच्यांनी या नात्याची कल्पना होती, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। पुढे निकिता उच्च शिक्षणासाठी पुण्यात आली। हिंजवाडी भागातल्या एका पीजी मध्ये राहून बीएससीचं शिक्षण घेऊ लागली। दिनेश मात्र गावातच थांबला, रोजच्या आयुष्यात अडकला। शहर आणि गाव यामधलं अंतर हळूहळू नात्यातही उतरू लागलं। फोनवरचं बोलणं कमी झालं, भेटीगाठी दुरावल्या। पुण्यात आल्यानंतर साधारण महिन्याभरात निकिताची ओळख झाली सागर गायकवाडशी, जो त्याच भागातल्या एका पीजी मध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता। रोजची भेट, रोजचा संवाद, यातून ही ओळख लवकरच प्रेमात बदलली। ही बातमी अशी असेल की दिनेश पर्यंत पोहोचली आणि तिथूनच त्याच्या मनात एक विचार घर करू बसला। आपली शाळेपासूनची प्रियसी आपल्याला विसरली, तिने आपला विश्वासघात केला, हाच राग दिवसागणित साचला गेला आणि पुढे इतका टोकाला गेला की त्याने संपूर्ण हिंजवाडी हादरणारा निर्णय घेतला। बुधवारी रात्री निकिता सागर काम करत असलेल्या त्याच पीजी मध्ये राहायला आली। मीडिया रिपोर्ट्स नुसार सागरने अवघ्या 4 दिवसापूर्वीच या पीजी मध्ये काम सुरू केलं होतं। निकिता आल्यावर तिने पीजी चालकाला स्पष्ट सांगितलं की सागर तिचा प्रियकर आहे। त्यानंतर सागरनेच 3ऱ्या मजल्यावरील रूम नंबर 310 तिला राहण्यासाठी दिली। कोणतीही कागदपत्र नोंदणी किंवा ओळखपत्रिका पडताळणी झाली नाही। निकिता या पीजीत 24 तासही पूर्ण झाले नव्हते आणि दुसऱ्याच दिवशी गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हिंजवाडीच्या वर्दळीच्या रस्त्यावर एक भरधाव गाडी येऊन थांबली। गाडीतून दिनेश जांभरे उतरला। हातात लपवलेली लोखंडी रॉड घेऊन तो थेट 7 मजली इमारतीत शिरला। पीजीच्या सीसीटीव्हीत सगळं कैद झालं आहे आणि हेच फुटेज आता घटनेतला सगळ्यात मोठा पुरावा ठरत आहे। दिनेश आधी थेट जिन्याकडे गेला, पण एक कर्मचारी दिसताच तो मागे वळला। रिसेप्शनवर जाऊन त्याने सागर गायकवाड कुठे आहे अशी चौकशी केली आणि सोबतच सांगितलं की माझी प्रियसी निकिताही याच पीजी मध्ये राहते। कर्मचाऱ्यांनी कुठली शंका न घेता सागर 3ऱ्या मजल्यावर असल्याचं सांगितलं। दिनेशने लिफ्टकडे गेला, पण अचानक विचार बदलून पुन्हा जिन्याकडे वळ। कर्मचारी लिफ्टने वर गेले आणि दिनेशला मात्र जिन्याने चढू लागला। दुपारी 3:54 तो 3ऱ्या मजल्यावर पोहोचला। त्या क्षणी काही सेकंद आधी सागर गायकवाड त्याच मजल्यावरून पॅसेजमध्ये दिवे बंद करत होता आणि जिन्याच्या दिशेने परतत होता। त्याला अजिबात कल्पना नव्हती की पुढच्या काही सेकंदात त्याचं आयुष्य संपणार आहे। समोरासमोर आलेल्या सागरला दिनेशने थेट निकिताबद्दल विचारलं। सागरला दिनेश कोण आहे, त्याचा राग किती टोकाला गेला आहे याची पुसटशी कल्पना नव्हती। त्याने साधेपणाने दिनेशला रूम दाखवली सुद्धा आणि पुढच्या क्षणी दिनेशने आपल्या जवळ लपवलेला लोखंडी रॉड बाहेर काढला आणि सागरवर पहिला वार केला। वाराच्या ताकदीने सागर जिन्यावरून खाली कोसळला, पण दिनेश इथेच थांबला नाही। तो त्याच्या अंगावर धावून गेला आणि बेभानपणे सलग वार करत सुटला। आजूबाजूला असलेल्या कुणालाही सावरायला किंवा मध्ये पडायला वेळच मिळाली नाही। सागरला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून दिनेश थेट निकिताच्या रूमकडे वळला। तिथे दार उघडताच तो आत घुसला आणि हातातल्या त्याच रॉडने तिच्यावरही वार केले। काही सेकंदापूर्वी जो माणूस तिला शाळेपासून ओळखत होता, प्रेम करत होता, तोच आता तिच्या जीवावर उठला होता। रूम मधून आरडाओरडा ऐकून येताच त्याच मजल्यावरच्या इतर मुली आणि पीजीचे कर्मचारी धावत आले। निकिता रूम मध्ये जखमी अवस्थेत पडलेली दिसली, पण दिनेश तिथे नव्हता। तो आधीच रूम बाहेर पडला होता। आवाज ऐकून आणखीन लोक पळत आले, तेव्हा जिन्याच्या पॅसेजमध्ये त्यांना जे दृश्य दिसलं ते अंगावर काटा आणणारं होतं। दिनेश जमिनीवर पडलेल्या सागरच्या डोक्यावर पुन्हा ताकदीशी रॉडने वार करत होता। आजूबाजूला रक्ताचा सडा पसरलेला होता। सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं की दिनेशने अवघ्या 1 मिनिटात सागरवर 15 वेळा वार केले। एवढ्या कमी वेळात इतके वार करणं हेच या घटनेचं सगळ्यात भयानक वैशिष्ट्य ठरलं। एवढं करूनही तो शांत बसला नाही। जिना उतरून खाली उतरला। चेहऱ्यावर कोणती भीती नव्हती। तोवर पीजीच्या 2ऱ्या मजल्यावर कर्मचारी जमायला लागले होते, पण दिनेश थांबला नाही। सरळ बाहेर पडला, गाडीत बसला आणि घटनास्थळावरून फरार झाला। पीजी कर्मचाऱ्यांनी तत्काळ हिंजवाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलीस घटनास्थळी पोहोचले, तोपर्यंत दिनेश गाडी घेऊन पसार झाला होता। फरार आरोपीला वेळेत पकडणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं। लवकरच पोलिसांना खबर मिळाली की दिनेश सोलापूरच्या दिशेने जात आहे। उरुळी कांचन पोलिसांना तातडीने अलर्ट करण्यात आलं आणि परिसरात नाकाबंदी लावण्यात आली। रात्रीच्या वेळी एक भरधाव गाडी नाकाबंदीत अडवण्यात आली आणि गाडीत बसलेला दिनेश जांभरेला ताब्यात घेण्यात आलं। त्याला हिंजवाडी पोलिसांकडे
हस्तांतरित करण्यात आलं आणि शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निकिताला वेळेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. सागर गायकवाडचा मात्र जागीच मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिंजवडी पोलिसांनी ही संपूर्ण घटना प्रेमाच्या ट्रँगल मधून घडल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. पण या घटनेनं अनेक प्रश्न उभे केले आहेत. कोणतीही नोंदणी किंवा चौकशी न करता दिनेशला थेट वरच्या मजल्यावर कसं सोडलं गेलं? निकिता बुधवारी रात्री सागरच्या पीजीत राहायला आल्याची माहिती दिनेश पर्यंत पोहोचलीच कशी? त्याचा आणि निकिताचा काही संपर्क सुरू होता का? हे सगळं प्रश्न आता तपासाची दिशा ठरवणार आहे. पीजी मधल्या सुरक्षा आणि नोंदणी व्यवस्थेवरही या निमित्ताने प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. हिंजवाडी सारख्या भागात हजारो पीजी आणि वसतिगृह चालतात. तिथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पडताळणी होते का? बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला कुठली तपासणी न करता आत सोडलं जातं का? हे प्रश्न आता पोलीस आणि प्रशासन दोघांसमोर उभे आहेत. हिंजवाडी सारख्या आयटी हब मध्ये जिथे रोज हजारो तरुणी कामासाठी आणि शिक्षणासाठी वास्तव्याला असतात, तिथे सुरक्षाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. प्रेम टिकवण्याची जबाबदारी दोघांची असते, पण ते तुटलं की त्याचा राग एवढा आंधळा होऊ शकतो की तो निष्पाप जीव घेतो. हे कुटुंब आपला मुलगा कायमचा गमावून बसला आहे आणि एक मुलगी मृत्यूशी झुंज देऊन वाचली आहे. पण हे आयुष्यभराचं दुःख घेऊन जगणार आहे. प्रेमात नकार पचवता न येणं इतकं भयंकर रूप घेऊ शकतं का? हा प्रश्न आता प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवं. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असतात चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.